हाय नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत वल्ल्या नारळाचे खीर, जी येडाईला खूपच आवडते. आज ती खीर आपण बघणार आहोत कशी बनवतात ते. तर सर्वात आधी मी गहू घेतलेला आहे, त्याला छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवून पुन्हा सकाळी काढून त्याला छान असं सुकून घेतलेलं आहे. आणि त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि ते छान असं बारीक करून घ्यायचं. जर तुम्हाला बारीक नसेल करायचं, जर अख्ख्या गव्हाची खीर बनवायची असेल तर ते ऑप्शनल आहे, तुम्ही तसंही करू शकता. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं ॲड करायचं आणि म्हणजे ज्याला आळून येईल. मी झटपट बनवायचं आहे म्हणून मी गहू मिक्सरमधून काढून घेतलेले आहे, धुतलेले. आणि मी एका कुकरच्या भांड्यामध्ये 3 गिलास पाणी घेतलेलं आहे. मी 2 गिलास छोटे 2 गिलास गहू घेतलेलं होतं, त्यामुळं मी 3 गिलास पाणी घेतलेलं आहे. आणि आता त्या भांड्यामध्ये, कुकरच्या भांड्यामध्ये हे सर्व मी टाकून घेऊया आणि त्याला छान हलवून घेऊता. त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकली आहे मी. आणि 5 ते 6 शिट्ट्या होऊस तर त्याला गॅसवरती ठेवायचं. त्यावर आपण इथं खोबरं बारीक करून घेऊया. त्याला छान, जर तुम्हाला खिसून टाकायचं असेल तर तुम्ही खिसूनही टाकू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर तुम्ही माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि मी आता गूळ घेतलेला आहे. आता गूळ चिरत आहे, चिरून गूळ टाकायचा. मी अर्धा म्हणजे 2 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ नसेल तर तुम्ही साखरही टाकू शकता, ते पण ऑप्शनल आहे. मी गूळ चिरून घेते बारीक असा. तर आपलं चिरून झालेलं आहे गूळ आणि खोबरं छानपैकी असं. आता माझ्या 5 शिट्ट्या ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता मी त्याला काढून घेणार आहे. शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आता हे अशा प्रकारे त्याला छान असं मग शिजवून घ्यायचं. शिजवल्याच्या नंतर 1 चमचा त्याच्यामध्ये तूप टाकायचं. आणि तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग ते थोडंसं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं टाकायचं, हलकंसं भाजून घ्यायचं. त्याला जास्त भाजत बसायचं नाही, जेणेकरून ते कडक होणार नाही. आणि त्याला छान असं भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही ते शिजवलेले गहू टाकून घ्यायचे आणि त्याला छान हलवायचं. आणि मग नंतर त्याला गूळ ॲड करायचं. गूळ ॲड केल्याच्या नंतर त्याला छान असं हलवून घ्यायचं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या खिरीला. तर ह्या प्रकारे अशी खीर बनवायची, जी आईसाहेबाला लईच आवडते, वल्ल्या नारळाची खीर. तुम्हाला कशी वाटली खीर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा, आता ह्याला 1 उकळी द्यायची, छानपैकी असं शिजवून घ्यायचं. कारण जास्त शिजवायचं नाही, जे करून आपण आधीच शिजवून 5-6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत गव्हाच्या, त्याच्यामुळं त्याला जास्त शिजवायची गरज नाही. 1 ते 2 उकळीमध्ये त्याला छान कलर आला ना तर ते काढून घ्यायचं. तर ही वाटीमध्ये आईसाहेबांसाठी काढून ठेवलेली आहे आणि ही प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी. तर दूध टाकून तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा घरी, खूपच छान लागते. तर मी आता वाटीमध्ये ठेवलेली खीर देवाला दाखवत आहे. आईसाहेबाला लईच आवडते. आज शुक्रवार निमित्त मी ही खीर बनवली आहे. आणि जर तुम्हाला आईसाहेबांना खुश करायचं असेल तर तुम्ही खीर नक्की करा आणि त्यांना खायला द्या.